गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन. आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. 2.5 लाखाहून अधिक शिवप्रेमी रायगडावर. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी. गडाला आगळं वेगळं स्वरूप. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयार. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून 2 ते 3 लाख शिवभक्त किल्ले रायगडावर. गडावरील होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर. राज्यभरातून 100हून अधिक आखाडे या खेळात सहभागी. मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडमध्ये महाराजांसमोर न्यायासाठी साकडं घालणार. गुन्हेगारांना महाराजांच्या काळातल्या शिक्षेप्रमाणे शिक्षा व्हावी, कुटुंबियांची मागणी. जगाला मोदी नको म्हणत सामनातून टीका. जागतिक शिखर संमेलनाचं पंतप्रधान मोदींना आमंत्रण नसल्यानं सामनातून मोदींवर घणाघात. भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा सामनामध्ये उल्लेख. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजचं उद्घाटन करणार. तर भारतातील पहिला केबल स्ट्रेड रेल्वे ब्रिज असलेल्या अंजी ब्रिजचंही मोदी उद्घाटन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कटरा वंदे भारतला हिरवा कंदील दाखवणार. चिनाब रेल्वे पुलावरून ही वंदे भारत धावणार. या वंदे भारत एक्सप्रेसला फुलांची सजावट. ऑपरेशन सिंदूरचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कौतुक. सैन्याची क्षमता आणि वीरता सर्वांसमोर आली, भागवत यांचं वक्तव्य. तर दहशतवादाला पोचणं हे त्यांचं धोरण. भागवत यांचा पाकिस्तानवर निशाणा. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनसे कार्यालयाला भेट. उद्धव आणि राज ठाकरे यांचा फोटो भेट देत दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये हास्यविनिमय. छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होतील. ईडीचा पीएमएलए कोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना दिलासा देऊ नये, ईडीची मागणी. ईडी कार्यालयाच्या आगीत भुजबळांचा पासपोर्ट फाटला. नव्या पासपोर्टसाठी छगन भुजबळांची पीएमएलए कोर्टात याचिका. पीएमएलए कोर्टाकडून भुजबळांना पासपोर्ट देण्याचे ईडीला आदेश. 13 मे रोजी ईडीकडून भुजबळांना भिजलेला आणि फाटलेला पासपोर्ट सुपूर्द करण्यात आला. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची एका कार्यक्रमात भेट. यावेळी दोघांकडून हस्तांदोलन करत खेळीमेळीत चर्चा. मोहोळचे आमदार राजू खरे थेट सिद्धराम म्हेत्रेंच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. याआधी खरेंनी एकनाथ शिंदेंच्या साठी स्वागताचे बॅनर्सही लावले होते, त्यामुळे चर्चांना उधाण. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा. भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेचे नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद. भर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ. अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही, पैसे कमावणं हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश. तसंच एकाही ओबीसी वसतिगृहासाठी अजित पवारांनी निधी दिलेला नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे अजित पवारांवर पुन्हा गंभीर आरोप. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेच्या 3 एजंट्सना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. खेड न्यायालयामध्ये तिघांना हजर करण्यात आलं होतं. कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ. पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंधही नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा. तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. कत्तलीसाठी पशु तपासणीच्या 200 रुपयांच्या शुल्कात कपात. तपासणीसाठी आता फक्त 100 रुपये भरावे लागतील. समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा. साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव. तर बकऱ्यांची सरासरी 15 ते 50 हजार रुपयाच्या दरानं विक्री. जवळपास 5 कोटीच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज.
मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासासाठी टॅबची सोय. पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन. मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच. 7.5 वर्षात 8 कोटींचा दंड वसूल. तरीही सर्रास वापर सुरूच. बीड जिल्ह्यात रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही 3 वर्षात प्रकल्पाचं काम सुरू न झाल्यानं मान्यता रद्द. आगामी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निवड समितीची 8 जून रोजी पुण्यामध्ये बैठक. या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची औपचारिक घोषणा केली जाणार. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार. महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढच्या पिढ्यांसमोर मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं साकार व्हावा, यासाठी गोयकरांचा पुढाकार. राज्य सीईटी सेलकडून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला मोठ्या नियमांमध्ये मोठे बदल. बदलानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी 3 ऐवजी 4 प्रवेशाच्या फेऱ्या होणार. एक फेरी वाढणार असल्यानं विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळेल. फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 43.54 कोटी रुपये वसूल. यामध्ये मुंबई उपनगरी विभागातील 11.71 कोटी रुपयांचाही समावेश. 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसात अनेक नव्या ठिकाणी पाणी साचल्याची सरकारकडून गंभीर दखल. नवीन ठिकाणी पाणी का साचलं याचा अहवाल सादर करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश. 29 मे पासून थांबलेला मोसमी पाऊस 12 जून पासून पुन्हा सक्रिय होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज. या काळात बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याचीही शक्यता. खोपोलीच्या केपी वॉटरफॉल परिसरात धबधब्यात 3 पर्यटक अडकले. पोलिसांच्या मदतीनं तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश. तिघेही मुंबईच्या गोरेगावमधील असल्याची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात मुसळधार पाऊस. आठवडी बाजारातील दुकानात पाणी शिरलं. व्यापाऱ्यांवर पाण्यात बसून विक्री करण्याची वेळ. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 34 रुग्ण. एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता 548 वर. जानेवारीपासून आतापर्यंत 575 रुग्णांची नोंद आणि 597 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा 50च्या पुढे. देशभरात कोरोनाचे 4866हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू. समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. समृद्धीच्या आजूबाजूला 500 मेगावॅट वीज निर्मिती करणार. तर सगळ्या महामार्गांवर वृक्षारोपण करण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार. त्यासाठी 80,000 कोटी रुपये देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलेल असाही दावा. डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामध्ये स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत. एखाद्या गाडीनं पेट घेतला तर पाण्याची फवारणी करणं सोपं होणार आहे. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर ठरणार. मात्र महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा टोला. समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा. 15,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर 55,000 कोटींचा समृद्धी महामार्ग 70,000 कोटींचा कसा झाला? सपकाळांचा सरकारला सवाल. लवकरच इंदू मिल ते चैत्यभूमीला जोडणारा पूल बांधण्यात येणार. पुलाच्या निर्मितीसाठी 100 कोटीहून अधिकची तरतूद. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती. पुलासंदर्भात विधानभवनात उच्चस्तरीय बैठक पार पडली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. उमेदवारांची अंतिम यादी 30 जूनला प्रसिद्ध केली जाईल. 10 जुलैला मतदान आणि 11 जुलैला मतमोजणी होणार. भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली असा जाब विचारत 10 ते 15 जणांकडून एका कुटुंबाला बेदम मारहाण. घटनेत कुटुंबातील सदस्य जखमी. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव मधली घटना. गुन्हा दाखल.
भंडाऱ्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, 14 वर्षीय मुलगी गरोदर तर 7 वर्षीय चिमुरडीवर शेतात नेत जबरदस्तीने अत्याचार केला. दोन्ही घटनांमधल्या 2 आरोपींना अटक. पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांकडून विरोध कायम. शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन. सरकारनं लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. अंबड आणि सातपूर गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात आणखी 4 जणांना अटक. यातले 2 आरोपी सोनार असल्याची माहिती. या प्रकरणी आतापर्यंत 16 जण अटकेत. पोलिसांकडून 60 तोळे सोनं, 2 पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली एक गाडीही जप्त. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्क जंगलामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 3 कोटी रुपये बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा नेता चकमकीत ठार. हेरगिरी रॅकेटमधल्या लोकांनी त्यांच्या सोशल अकाउंट्सच्या डीपीवर राम, सीता आणि अन्य देवी देवतांचे फोटो ठेवले होते. हे अकाउंट्स भारतीय वाटावीत त्यामागचा हेतू असावा. त्यासाठी खोटी कागदपत्र देऊन सिम कार्डसही घेतली होती. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरामध्ये कुख्यात गुंडाकडून आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार. घटनेमध्ये आदिनाथ गंभीर जखमी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथनं पळवून नेलं होतं. या रागातूनच घटना घडल्याची माहिती. मुंबईमध्ये बनावट पोलिसांची टोळी गजाआड. पोलीस असल्याचं भासवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा बीकेसी पोलिसांकडून पर्दाफाश. टोळीनं व्यापाऱ्याला पोलीस असल्याचं सांगत 2 लाखांना गंडवलं. ठाण्यातील मुलुंडमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद. परप्रांतीय रिक्षा चालकानं मराठी प्रवाशाशी हुज्जत घातली. प्रवाशाच्या तक्रारीनंतर मनसैनिक आक्रमक. परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसैनिकांनी सोड दिला. मुलुंडमध्ये राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा म्हणणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला. रिक्षा चालकानं माफी मागितली. पुन्हा असं करणार नसल्याचंही आश्वासन दिलं. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातील मॉन्जिनीज केक शॉपमध्ये आग. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश. बांद्रा वेस्टिंग स्क्वेअर मॉलच्या आगीमध्ये अहवाल आयुक्तांना सादर. अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी आणि सुरक्षा रक्षकांना आग विझवण्यासंदर्भात अपूर्ण ज्ञान. यामुळे आग भडकल्याचं अहवालातून समोर. कल्याणमध्ये डंपरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 गाड्यांना धडक. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. गाड्यांचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचं आयोजन. या कुस्ती स्पर्धेमध्ये देशभरातून 260 पैलवानांचा सहभाग. महसूल मंत्री बावनकुळे, सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण. आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात येणार. विकासाचा दर वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यानं रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता. वक्फ संदर्भात आज उमीद पोर्टल लॉन्च होणार. यामुळे वक्फ मालमत्तांची नोंदणी 6 महिन्यात होणार. या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात जाणार. ऑनलाईन शॉपिंग कंपनी अमेझॉनकडून नवा नियम लागू. कितीही रुपयांची ऑर्डर असली तरी प्रत्येक ऑर्डर मागे 5 रुपयांचं शुल्क आकारलं जाईल. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील लाईलुंगा घरगोडा वनक्षेत्रात हत्तींचा कळप. पाण्याकरता जमलेला असताना एक पिल्लू खड्ड्यात घसरून पडलं. त्यात ते अडकलं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीने या पिल्लाला बाहेर काढलं आणि त्यानंतर या पिल्लानं आभारही मानले. मोदी सरकारला लवकरच 11 वर्ष पूर्ण होणार. यानिमित्त सर्व केंद्रीय मंत्री राज्यांचे दौरे करणार. मोदी सरकारचे निर्णय जनतेत जाऊन सांगणार. ऑपरेशन ब्लू स्टारला आज 41 वर्ष पूर्ण होत आहेत. खालसा या शीख संघटनेकडून मात्र आज अमृतसर बंदचं आवाहन. सुवर्ण मंदिरामध्ये अकाल तख्तचे कार्यकारी जथ्थेदार ज्ञानी कुलदीप सिंग भाषण करणार आहेत. त्यांचं भाषण रोखण्याचा इशारा देण्यात आला. जम्मू काश्मीरमधल्या 32 ठिकाणी एनआयएची छापेमारी. दहशतवादी कटाचा तपशील उलगडण्यासाठी एनआयएचे छापे. कारवाईमध्ये 2 जिवंत काडतुसं, गुन्हेगारी डेटा आणि कागदपत्र असलेली अनेक डिजिटल उपकरणं जप्त केली. ईशान्येकडच्या राज्यांची स्थिती. पावसामुळे गंभीर. 7 राज्यांमध्ये मृतांचा आकडा 44 वर. आसाममधील 21 जिल्ह्यांमध्ये 7 लाखाहून अधिक लोक प्रभावित. राफेल लढाऊ विमानाचा मुख्य सांगाडा म्हणजे विमानधडा आता हैदराबादमध्ये बनवला जाणार. टाटा कंपनीच्या फ्रान्स स्थित दसॉल्ट एव्हिएशनशी करार. हैदराबादमध्ये बनवलेले मुख्य भाग भारतासह इतर देशांमध्ये निर्यात केले जातील.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पीडब्ल्यूडीनं बांधलेला व्हॅली पूल कोसळला. जीवितहानी नाही, मात्र पुलाच्या बांधकामावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित, चौकशीची मागणी. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं बिजू जनता दलाचे नेते आणि खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न. जर्मनीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. लग्नाचे फोटो समोर. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला. एकमेकांवर आरोपांच्या फैरी. मस्कच्या इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती कुणालाच नकोय. ट्रम्प यांचं वक्तव्य, ते इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती काढणार हे कळताच मस्क बेभान झाल्याचाही ट्रम्प यांचा दावा. मस्कचं अनुदान रोखून अब्जावधी डॉलर्स वाचवणं सोपं. ट्रम्प यांचं वक्तव्य, बायडेन अनुदान का देत नव्हते ते आता कळलं. मस्क यांना आपणच प्रशासनातून निघून जा म्हणून सांगितल्याचा ट्रम्प यांचा दावा. एलॉन मस्क यांचंही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर, मोठा बॉम्ब टाकण्याची खरोखरच वेळ आली आहे. मस्क यांच्याकडून स्पेसएक्सच्या ड्रॅगन अवकाश यानाचं उड्डाणही रद्द. ट्रम्प यांच्या सहभागामुळेच एपस्टियनशी संबंधित फाईल्स गोपनीय. मस्क यांचा दावा. अमेरिकेची काँग्रेस देशाला दिवाळखोरीकडे नेतेय. मस्क यांची टीका. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर. एरॉल मस्क यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली. भारताविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा. बेन स्टोक्स कर्णधारपदी असेल तर जेवी ओव्हरटनचं पुनरागमन. गस ॲटकिन्सला मात्र वगळलं. टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रवाना. 20 जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी विरोधात एफआयआर दाखल. आरसीबी इव्हेंट मॅनेजर, केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्युबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार. सूत्रांची माहिती. आरसीबीकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. तर जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार.